आणि भाजी पण एकदम टेस्टी लागते. तर बघा वजडी टाकल्यानंतर थोडे परतायची. मित्रांनो बघा अशा भाकऱ्या थापायच्या असतात बघा. पिठाला लई मळावं लागते. मळण्याशिवाय येत नाही का? मऊ करावं लागते. आधी हाताला चटकी पुन्हा मिळते भाकर. मऊ करायचं मग असं थापायचं थोडा वेळ. मित्रांनो बघा कशी गोल होईल भाकरी. बघा त्या गाण्यासारखं आहे का नाही ती. आधी हाताला चटके मग मिळते भाकर. तसं असतं मित्रांनो, माणसाचं काम नाही बायाच करू जाणं. त्याच्यामुळं बायकोला सांभाळत जावा. भाकरी खायला भेटतात. माणसावायला येतच नाही तर येत नाही तर माणसावाला येत नसतात भाकरी. हे बघा मित्रांनो भाकर थापून टाकली तव्यावर की असं पाणी लावायचं थोडं वरी. पाणी कशाला लावते? पाणी लावावं लागते एक बाजूला फुगण्यामुळं नाही, असं एक साईडनं लावते पाणी. तर मित्रांनो एका साईडला पाणी लावावं लागते उलटण्यासाठी, पलटी करण्यासाठी. तुम्हाला आता भाकर दाखवतो मी कशी बघा कशी फुगून येते वरी. तर मित्रांनो तुम्हाला वजडीची भाजी बनवताना मी दाखवणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो. बघा मित्रांनो आता भाकर कशी फुगून येते वरी. भेटली का बकऱ्याची वजडी? आणि पिलो खायची तुला? तर पिल्या बी आमचा खाणार आहे वजडी आज. ते आमच्या बहिणीने दिलेली आहे आम्हाला वजडी जरा. त्यांच्याकडे जास्त आणली होती. मला म्हणजे जेवण जा, पण मी जेवणच आलो तिकडून जाऊ. भाजी बनवायची का? हो भाजी बनवायची. आवश्यकता भाकर असं फुगून टम्म झालेली आहे. बघा मित्रांनो सोबत भाकर खायची असते. बघा भाकर कशी फुगली मित्रांनो. आणि मटण वगैरे मटणाचे जेवढे आयटम असतात ना त्याच्यासोबत भाकरच मित्रांनो चांगली लागते. मग चव लागते. चपातीचं आणि मटणाचं जजमेंटच जमत नाही. हे झाली एक भाकर. आता हे दुसरी थापाय घेतली. तर आम्ही दोघं जण सावण आणि हा मुलगा एक. ह्यानं अर्धे खाते, आम्ही दोघं एक 3 भाकरी बस झाल्या आम्हाला. तर आता वजडीची भाजी करायली आहे. थोडं पाणी गरम करून घ्यायचं आधी. थोडं पाणी बी गरम करून घ्यायचं मित्रांनो. रस्सा जर वाढवायचा असेल तर त्याच्यामुळे पाणी आपल्याला गरम टाकावं लागतं. थंड पाणी टाकलं तर बरोबर लागत नाही. ते गरम पाण्यात लगेच मिक्स होऊन जातं ते. तर बघा बारक्या लेकरांसाठी आधी काढून ठेवायली. थोडंसं त्याला नाही आवडत त्याच्यासाठी हे बघा मित्रांनो एवढ्याच वजडीची भाजी आता एक नंबर होती. तुम्हाला दाखवतो मी आता पूर्ण व्हिडिओ बघा. तर ह्याच्यामध्ये काय नाही, फक्त एक घरकुलचा मसाला टाकायचा आणि आपलं गावाकडचं काळं तिखट. हे 2च मसाले वापरा मित्रांनो. जास्त मसाले वापरू नका. म्हणजे गावाकडचं तिखट असतं त्याच्यात भरपूर मसाले असतात. त्याच्यामुळं भाज्या एकदम कडक होत्यात, तिखट होत्यात एकदम. काळ्या त्यांना काय म्हणतात त्याला तरी वगैरे भरपूर येते. त्याला म्हणतो कट भरपूर येतो त्याला. तरी पाणी गरम करून घेतलेलं आहे मित्रांनो. पाणी गरम करून घेतलेलं आहे. याच्यात तेल टाकायचं थोडं प्रमाणात. तेल घ्यायचं आपल्याला जेवढं लागतं तेवढंच. टाकी किती टाकायचं तेल? 1 पळी. तर 1 ते 1.5
1 ते 1.5 पळी मित्रांनो तेल टाकायचं आहे बघा. तेल टाकलेलं आहे. तेल थोडं गरम झालं की वाटण टाकायचं आपला अद्रक, कोथिंबीर, लसूणचा पेस्ट जे बनवलेला असते आपला घरगुती ते टाकायचा. थोडा तुमच्या हिशोबाने टाकायचा. त्याच्यानंतर याला लालसर व्हाईत भाजून घ्यायचं थोडं. हे बघा तर हे बघा मित्रांनो, हिरव्या मिरच्यातली काळी जी मिरची असते ना ती वाटलेली आहे धने वगैरे घालून. हे बघा अशी चटणी आहे. हिरवा मसाला आहे. काय काय टाकते ते ह्याच्यामध्ये मित्रांनो? धने वापरलेले आहेत, हिरवी मिरची आणि कांदा. हे सगळं भाजून घेऊन मिक्सरमध्ये बारीक करायचं, वाटायचं एकदम. मस्त काळं तिखट होतं याचं आणि भाजी पण एकदम टेस्टी लागते. तर बघा वजडी टाकल्यानंतर थोडी परतायची जेणेकरून ते खाली चिटकणार नाही. तर बघा मित्रांनो एकदम भारी मध्ये फ्राय झालेलं आहे एकदम. मित्रांनो हे अशी खायला चांगली लागते, एकदम फ्राय झालेली आहे बघा. तुम्हाला जर रस्सा करायचा असेल तर त्याच्यासाठी पाणी टाकू शकता तुम्ही, जर भाकर वगैरे चुरून खायची असेल तर. नाहीतर सुकी तुम्ही खाऊ शकता. वजडी सुकीच चांगली लागते आणि आम्ही भाकर खाणार आहोत चुरून, त्याच्यामुळे भाकरी ते रस्सा करायची. होय बरोबर. बस झालं तेवढं. बघा मित्रांनो बस झाली एवढी भाजी. खाणारे आम्ही 2घच जण आहोत. मुलं काय अजून तिखट खात नाहीत आमचे. हा टाक की. तर हे जे भाजलेलं पीठ घेऊन घेतलं होतं आपण भाजून, तर आता लगेच टाकणार आहे त्याच्यामध्ये. एवढं पीठ घेतलेलं त्यात पाणी मिक्स करायचं थोडं, त्याची स्लरी करून टाकायची भाजीमध्ये. भाजी एकदम आळून येते मित्रांनो, एकदम भारी घट्ट होती भाजी. जर पीठ जर नाही टाकलं तर एकदम पातळ होईल पाण्यासारखी. हे बघा स्लरी करायची आणि टाकायची. तर मस्त आता थोडी उकळी येऊ द्यायची, त्याला थोडं उकळू द्यायचं म्हणजे चटणी वगैरे सगळं मिक्स मसाले होतील आपले. मित्रांनो तुम्हाला वजडीची भाजी कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असताना आमच्या अश्विनी किशोर व्लॉग चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये. तर त्यानं जेवलेला आहे आता अश्विनी आणि मी जेवायला. आता वजडीची भाजी केलेली आहे आता मस्त एकदम बघून भाजी. तर दिसते का मित्रांनो बघा समोरच्या कॅमेऱ्यात शूट करायला. हे बघा प्लेटामध्ये घेतल्यावर बघा हिरव्या मिरच्याची भाजी केलेली एकदम मस्त वजडीची. बघा आता तिखट झाली का ती. तर सांगतो मित्रांनो कशी झाली भाजी ती. एक नंबर भाजी झाली मित्रांनो. तिखट नाही काय नाही, तेवढी नॉर्मल जेवढं आपल्याला लागतं तेवढं तिखट झालेलं आहे मीडियम. हे बघा तर या अशा प्रकारे तुम्ही भाजी बनवू शकता मित्रांनो. तर या जेव्हा मित्रांनो तर आम्ही जेवण चालू केलेलं आहे. इकडे बघा अश्विन पापड्या खायची. बघा पापड्या खायची सोय वजडी का की तुम्ही चालू करा अगोदर. मी तर केलं हो चालू.
भाजी झाल्यावर काय थांबायचं. मस्त झाली मित्रांनो भाजी. बोल की. लागली खाण्याच्या नादाला, तिला लागली भूक. बारका लेकरू आहे, जीव देत नाही दिवसभर. टाइम चुकायला लागला त्याचा जेवायचा. तुम्ही कुठे गेलता इतक्या वेळ? मी आलो बाहेर म्हणून जरा. तर मित्रांनो आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तर चला मित्रांनो, भेटूया एका अशाच एका नवीन काहीतरी घेऊन तुमच्यासाठी येणार आहे. तर भेटूया एका पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. बाय.